श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे माझ्या न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. मंडळीनो, अचानक ना GMC गोवा बांबोळीमध्ये जाऊचा पडला. तसाच बेळगावमधनं बस धरलं आणि गोव्यात येऊन पोचलं तर ताईक वगैरे भेटलं आणि माणसा भेटतात थैसं झोपत होती. असे दिवस होते आणि पिटूचा उपवास असल्यामुळे पिटू भूक लागलेली आणि दोघा जण कॅन्टीनमध्ये जेलो वगैरे आणि इलो. आणि रात्री झोपताना ह्या खटमलानी ना असो काय जीव खाल्यानी, खटमल म्हणजे ढेकून ते, आणि शोधले तरी दिसनत आणि येऊन येऊन नुसते चावत होते. माका दिसला काय, माका पिता मुटली म्हणून सकाळ सकाळी उठलं आणि थंड पाण्यानं आंघोळ केलं. तेव्हा खंय माका जरा बरा दिसला. आणि ताई आमचा जरा ॲक्टिव्ह होता आणि मी काय काय खाऊक नेलेलं आहे त्या खायत होती. तर मंडळींनो, साईबाबाचा मंदिर असा म्हणजे तिथेच हॉस्पिटलच्या साईड, ज्यांची कोणची इच्छा कंप्लीट झाली ना त्यांच्यानी अशा प्रकारे हे घंटा बांधले. आणि नाश्ता करूच्यासाठी बाहेर गेलो आहे तर पॅटीस वगैरे घेतले आणि हनुमानाच्या मंदिरात पाया वगैरे पडले आणि थयच बसले. एक आजोबा इलो आणि माका हात दाखयता आणि थयच बस म्हणा सांगता. मी म्हटलं, पाप किती आजोबा भारी असतो, माझी काळजी घेता. आणि त्या आज्यान काय करूचा मंडळीनू, मंदिराच्या समोर ठेवलेला चप्पल घेऊन जाय असलो. नशीब माझं लक्ष गेलो त्याच्याकडे. म्हटलं, चप्पल कित्याक घेऊन होऊन जातं, तर म्हणता लोक थुकता मग तुझ्या चप्पलार म्हणून उचलून साईडीक ठेवते. रस्त्यावर पूर्ण घेऊन गेलं. कसे माणूस असतात खरंच. आणि संध्याकाळच्या जेवणात ह्या आईन मस्तपैकी पुलाव आणि चिकन दिलेला माका. तर मंडळी, असं होतं आजचं माझं मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि जाता सबस्क्राईब करू तेवढा विसरा नको. बाय.